जाऊ दे, सिजर झालं, मुलगा तर झाला. अरे मुलगा तर झाला म्हणजे सिजर. बाळाचं कधी नव्हतं वाढत, कधी हा प्रॉब्लेम, कधी तो प्रॉब्लेम, कधी शुगर किंवा थायरॉइड. पण मला एक आहे ना, खरंच मैत्रिणींनो सांगायचं आहे सगळ्यांना की सिजर डिलिव्हरी इज नॉट इझी ना. आपल्याला जे मणक्यामध्ये इंजेक्शन देतात त्याचं पेन काय असतं ती एक बाईच समजू शकते. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. आजचा ब्लॉग आपला डायरेक्ट संध्याकाळी सुरू झालेला आहे. तो पण असा की मी परमला घेऊन येत असताना माझ्या असा मनात विचार आला की अरे एक मातीचा गोळा आहे की ज्याला मी घडवते, त्याचं भविष्य बनवते, तर त्याच्यासोबतचा जो काही आपला एक्सपिरियन्स आहे तो आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया असं माझ्या मनात आलं. आणि सेकंड म्हणजे की आई पण होणं म्हणजे अजिबात सोपं नाहीये. किती किती प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात हे ज्यांनी कोणी आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल की खूप सारं भयंकर आहे. पण हा अनुभव पण खूप छान आहे, प्रेमळ आहे आणि कधी न विसरणारा असा अनुभव आपल्याला येत असतो. तर मी ठरवले की आपण आई पण हे टॉपिक निवडूया. म्हणजे एक आई आपल्या मुलासाठी किती काय सहन करते, कसं म्हणजे तो मातीचा गोळा जेव्हापासून तिच्या आयुष्यात येतो तेव्हापासून तिचं आयुष्य, तिचं जग कसं बदलून जातं, तर हे मला तुमच्यासोबत आज थोडं डिस्कस करायचंय. तर प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका, कारण आई पण हे खूप कमी लोकांना पण भेटतं, काहींना सहजासहजी भेटतं, काहींना खूप कठीण परिश्रम नंतर भेटतं, काहींना अजून भेटायचं बाकी आहे. तर प्लीज तुम्ही माझ्या ह्या विषयाचा अजिबात राग मानून घेऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करते. चला मग म्हणजे मी तुम्हाला सांगते की माझं प्रेग्नेन्सी जर्नी कशी होती, म्हणजे मी काय काय प्रॉब्लेम फेस केले हे मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण तेव्हा तर काही आपले ब्लॉग्स नव्हते की मी तुम्हाला माझं प्रेग्नेन्सी जर्नी सांगेल, त्यामुळे आज मी तो टॉपिक निवडलाय. तर मैत्रिणी तुम्हाला सांगते की मला शिवाय हा 2016 मध्ये झालेला आहे. तो आता कंप्लीट 9 वर्षाचा पूर्ण होऊन जाईल, आणि नाही सॉरी 10 वर्षाचा कंप्लीट होऊन जाईल. तर म्हटलं चला 10 वर्ष जुनी गोष्ट आहे की ती आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू. तर झालं असं की शिवाय जेव्हा आहे मला कळलं तेव्हा खूप सारा आनंद होता, सगळीकडे मस्त हॅप्पी होतं. पण काही प्रॉब्लेम्स आले, कारण कधी वजन वाढत होतं बाळाचं, कधी नव्हतं वाढत, कधी हा प्रॉब्लेम, कधी तो प्रॉब्लेम, कधी शुगर किंवा थायरॉइड असे मला मध्ये मध्ये येत गेले. पण देवाच्या कृपेने मला शुगरही कधी निघालं नाही आणि थायरॉइडही निघालं नाही, कारण माझं खूप सारं वेट वाढून गेलेलं. तेव्हा मी झालेली होती जवळपास 66 किलोची. बापरे, म्हणजे किती जाड असेल मी तेव्हा तुम्ही विचार करू शकता. आणि त्यानंतर माझं आला फायनली डिलिव्हरीचा दिवस. डॉक्टरांनी मला सकाळी 6ला ॲडमिट करून घेतलेलं. पण झालं असं की मला लेबर पेन होतच नव्हते. 9 महिने 10 दिवस मला झालेले. मग शेवटी डॉक्टरांनी केलं माझं सीझर. तर माझ्या दोन्ही डिलिव्हरी या सिझेरिन आहे. पण मला एक आहे ना, खरंच मैत्रिणींनो सांगायचं आहे सगळ्यांना की सिझर डिलिव्हरी इज नॉट इझी. सगळ्यांना असं वाटत होतं काय सिझर तर झालं, अरे पण सिझर झालंय नॉट नॉर्मल. म्हणजे सिझर होताना म्हणजे करताना आपल्याला जे मणक्यामध्ये इंजेक्शन देतात त्याचं पेन काय असतं ती एक बाईच समजू शकते. आणि तो त्रास आहे की जो आम्ही आयुष्यभर आमच्या पाठीमागे लावून घेतो. त्यानंतर आम्हाला बॅक पेन हे इतकं होत असतं की जे दिवसेंदिवस वाढत असतं. पण काही नाही. आणि झालं सिझर, तर मला पहिलं फीडबॅक काय होतं, जाऊ दे सिजर झालं, मुलगा तर झाला. अरे मुलगा तर झाला म्हणजे सिजर झालं त्यांना काही वाटलं नाही, पण मुलगा झाला ह्या गोष्टीचा त्यांना आनंद. तेव्हाही मला खूप असं म्हणजे खूप डेंजर फील झालेलं की अरे म्हणजे कसे लोक असतात की कसे आपल्याला फीडबॅक देतात, खूप डेंजर. पण त्यानंतर शिवायने मला 3-4 महिने खूप भयंकर त्रास दिला, त्यात सिझरिंग आणि शिवायचं खूप मोठा त्रास की लहान बाळ असल्यामुळे तुम्ही समजू शकता दिवस आणि रात्र जागायचं. म्हणजे अक्षरशः थोडं डिप्रेशन पण यायला लागलं होतं की अरे हे काय झालं, असं का आपण प्रेग्नेन्सी होऊ दिलं, का आपण बाळ होऊ दिलं, का मी आई झाली, असं माझ्या खूप मनात तेव्हा असे खूप घाण विचार यायला लागलेले होते. पण गेले ते दिवस निघून आणि मग नंतर माझ्या शिवाय असा मस्त छान मोठा झाला.
आणि त्यानंतर शिवाय 6 वर्षाचा झाल्यानंतर सेकंड प्रेग्नेन्सी म्हणजे माझा परम तर तुम्ही आता बघतातच किती आगाऊ आहे. पण परम जेव्हापासून आला तेव्हापासून त्याने मला त्रास दिलेला आहे. म्हणजे प्रेग्नेन्सी पण अजिबात सिंपल नव्हती. त्याच्या वेळेस इतका ओमेटिंग, इतका त्रास, इतका चक्कर, भयंकर. आणि इकडून तिकडून प्रेग्नेन्सी संपली, डिलिव्हरीचा दिवस आला तेव्हा पण तेच, सिझरच झालं. आणि त्यातही मला तेच फीडबॅक मिळालं, जाऊ दे मुलगा तर झाला. म्हणजे खूप डेंजर लोक आहेत आजच्या जगामध्ये, ते मला कळलं. आणि परमने तर जवळपास मला 1 वर्ष त्रास दिलेला आहे. शिवायने तरी 3 महिने, पण परम 1 वर्ष मला त्रास देत होता. पण छान आहे. परम बघतात तुम्ही आता किती मस्त आहे. पण एक आहे मैत्रिणींनो, जोपर्यंत आपण आई होत नाही ना तोपर्यंत म्हणजे बाईचं असं, मला तर शब्द आठवत नाही, म्हणजे साफल्य झालं किंवा जीवन पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. म्हणजे आई होणं एखाद्या स्त्रीसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे मला आत्ता कळतंय. म्हणजे मला सहजासहजी प्रेग्नेन्सी भेटली आणि मुलं झाले आणि झाली पण सगळं व्यवस्थित, ते मला काही वाटत नाही. उगाच असं व्हायचं का मी आई झाली. पण आत्ता कळते की आई होणं किती महत्वाचं आहे. लोक असं विचारतात तुला किती मुलं आहे, असं नाही विचारत की तुमच्याकडे किती मालमत्ता आहे, किती संपत्ती आहे, तुमच्याकडे काय ते नाही विचारत. तुला किती मुलं आहे, हा जो प्रश्न असतो ना तो खूप भयंकर असतो. आणि तो म्हणजे तसं दुःख माझ्या वाट्याला आलं नाही. त्यासाठी मी देवाचे खूप सारे आभार मानले. आणि जेव्हा आपण एक मातीचा गोळा घडवतो ना, खूप सारे वेगळे वेगळे अनुभव येत जातात. खूप मस्त फील होत जातं. थोडं कधी डिप्रेशन येतं, कधी थोडा थकवा येतो. पण छान आहे. काही म्हणा पण तुम्ही, घरात जर मूल नसेल ना तर घराला घर पण नसतं. 1 असो 2 असो, काही काही ना 4 असतात, खरंच नवले. पण जोपर्यंत एक जरी मूल घरात असलं ना की घराला घर पण येतं. कोणतरी आपल्याला आई म्हणतंय, आपल्या मिस्टरांना पप्पा म्हणतंय. खूप मोठी फिलिंग येते. आणि जेव्हा आपण खूप थकलेलो असतो, खूप काही असतो ना, जेव्हा मुलं आपल्या कुशीत येतात ना, पूर्ण थकवा दूर होतो. म्हणजे मला वाटत नाही की मी कधी आजारी लवकर पडत असेल का, तर माझ्या मुलांमुळेच. जरी मी आजारी पडली ना, ती मुलं इतकं करून घेतात माझ्याशिवाय, पण इतकं मला काम करू लागतो. आणि त्यांच्याकडे पाहून आपण फ्रेशही होऊन जातो आणि लवकर कव्हर होतो. आणि काही असू द्या, पहिले मनात विचार येतो माझ्या मुलांचं काय, माझ्या याचं काय. तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे की मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, आपण आई झालोय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि लोकांचा विचार तर अजिबात करायचा नाही की सिझरच आहे, नॉर्मलच आहे. लोकांना जे समजायचं ते समजू द्यायचं. आपण आपला मस्तपैकी प्रवास आहे तो छान एन्जॉय करायचा. मुलांसोबत वेळ घालवायचा, कमीत कमी मोबाईल बघायचा आणि मुलांसोबत खेळायचं. हे खूप मोठं आहे आपल्यासाठी. आणि मला एवढंच सांगायचं होतं, कारण खूप मोठी जर्नी होती प्रेग्नेन्सीची. तुमच्यासोबत जर मी शेअर करायला बसले असते, व्हिडिओ खूप सारा मोठा झाला असता. आणि ऑडियन्स आहे की जी अर्धे मेल पण आहेत, फिमेल पण आहेत. आणि प्रेग्नेन्सी जर्नी म्हटली की मेल जे असतात त्यांना ऐकायला पण कंटाळा येतो आणि भरपूरसं होतं. मग त्यामुळे मी म्हटलं यांना शॉर्टकटमध्ये आपलं सांगूया. जर तुम्हाला माझं डिटेलमध्ये हवं असेल ना, तर मी नक्की एक दिवस छान बसून तुमच्यासोबत प्रेग्नेन्सी जर्नी शेअर करेल. पण खरंच खूप कठीण असतं बरं का 2-2 मुलं हँडल करणं, खरंच खूप. पण ठीक आहे, आई आहे आपण, तर 2 मुलं हँडल आपण नाही करणार तर कोण करणार. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला आजचा टॉपिक मला नक्की कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सांगते की राग मानू नका, मी हा टॉपिक निवडलाय म्हणून. आणि कसं वाटलंय ते दोघं माझे कार्टून तेही नक्की सांगा. एक आहे शांत तर दुसरा आहे आगाऊ. आणि दुसरा तर माझा खूपच नॉटी आहे, तुम्ही व्हिडिओमध्येही बघत असतात. त्याचं आणि त्याच्या भावाचं अजिबात जमत नाही. पण एक आहे, जेव्हा ते स्कूलमधून येतात तेव्हा एकत्र राहतात. आणि परमचं पहिलं असतं की दादा केव्हा येणार आहे, शिवाय घरी आला का त्याचं असतं की परमला लवकर घ्यायला जा. म्हणजे असं आहे की दोघांना एकमेकाविना होत नाही. म्हणजे तुझं माझं करमेना आणि तुझ्या वाचून जमेना, असं काही माझ्या 2 मुलांचं आहे. पण छान आहे जे चाललंय घरात, मस्त मस्ती वगैरे. आणि छान मस्त छोटी फॅमिली, हॅप्पी फॅमिली, असं आमचं जरा रुटीन चाललेलं आहे. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. जर माझं काही बोलण्यात चुकलं असेल तेही नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला अजून आई पण
अनुभवायला भेटलेलं नाहीये. तर मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की माझ्या जेवढ्या पण यूट्यूबवरच्या मैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना लवकर आईपणाचा अनुभव येऊ